हॅलो. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग सर. हा बोला. सर तुम्ही जॉबसाठी अप्लाय केलं होतं का? हा मॅडम केलं ना. मुंबईमधून ऑफिसमधून बोलते सर मी. हा बोला ना मॅडम, काय झालं होतं त्याचं? हा, तुम्ही वर्क फ्रॉम होम जॉब सर्च करताय का ऑफिसमधून करताय? वर्क फ्रॉम होम. अच्छा, म्हणजे तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे का? बाहेर नाही येऊ शकत तुम्ही? अहो मग त्याच्यामुळे तर मॅडम घरून तुम्हाला हे केलं ना ते. मग तुम्ही बाहेर नाही येऊ शकत, आपल्या ऑफिसला व्हिजिट नाही देऊ शकत सर? अहो ऑफिसला व्हिजिट करायचं असतं तर मग घरून कशाला तुमचे फॉर्म भरला असता का मॅडम मी? ओके, पण तुमचा कॉल आले होते 2-3 म्हणून मी तुम्हाला कॉल केले सर. तुमचं एज्युकेशन काय झालंय? एज्युकेशन मॅडम माझं झालंय बघा, 10वी पास आहे मी. 10वी पास आहे. तुमच्याकडे रिझ्यूम आहे तुमचा? हा आहे ना मॅडम. कधी द्यायचं तुम्हाला? ओके, तुम्ही शिक्षण कधी झालंय म्हणजे तुमचं? शिक्षण मॅडम माझं तसं मी सकाळी जायचो आणि दुपारी घरी यायचो. सॉरी सर, तुमची 10वी कंप्लीट कधी झाली आहे? हा मग असं विचारा ना मॅडम. हा, तुमची 10वी कधी कंप्लीट झाली आहे? 10वी मॅडम मॅडम माझी झाली बघा तरी 5 वर्ष झालं मॅडम. 5 वर्ष. ओके, ह्याच्या अगोदर तुम्ही काही जॉब केलाय? जॉब काढले कुसळ. आ? काय दुसरा जॉबच भेटला नाही हो मॅडम, म्हणून तुम्हाला फोन लावलाय. हा, म्हणजे तुम्ही ह्याच्या अगोदर 10वी नंतरनं म्हणजे कोणता जॉब नाहीये केला? काय जॉब इकडं आमच्या गावाकडे कामच भेटाना, काय जॉब करावं मॅडम? ओके, आपण प्रॉपर कुठून बोलताय सर? मी बोलतोय बीड जिल्ह्यातून. कुठून? बीड जिल्ह्यातून. ओके. तुम्हाला म्हणजे कामाचा तर काही अनुभव नाहीये, पण मग आपलं मॅनेजमेंट प्रमोशनचं काम आहे सर, ऑफिसमधून. ओके? मॅनेज म्हणजे काय, मॅनेज करायचं का सगळ्यांना? मॅनेजमेंट प्रमोशनचं काम आहे सर आपल्याला. फक्त आलेल्या क्लायंटला कॉल उचलणे आणि त्यांना आपल्या कंपनीची माहिती देणे एवढंच काम आहे. आणि मॅडम पगार किती देता मला? पगार आहे 40,000 ते 50,000 पगार आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6ची ड्युटी आहे. आणि मग जेवायला बी भेटेन मला तिथंच? नाही, जेवणाची राहण्याची वगैरे सोय तुम्ही करावी लागते. पण तुम्हाला मी अपॉइंटमेंट देऊ शकते सर. तुम्ही ऑफिसला कधी व्हिजिट करू शकता? बरं 2 दिवसांनी येतो मॅडम मी. 2 दिवसातून. तुम्ही एक्झॅक्ट प्रॉपर कुठं राहता? बीड जिल्ह्यामध्ये म्हणलं ना मॅडम तुम्हाला. ओके, तर सर आपल्या जॉबची फी आहे तुम्हाला, कारण की फी पहिल्यांदा 2,000 रुपये भरावी लागतात. म्हणजे आणि काम इंटरव्ह्यूला यावं लागतं आणि 2,000 रुपये आपली फी आहे. तुम्हाला ती पहिल्या सॅलरीमध्ये तुमचं हे का नाही 25,000 रुपये किंवा 40,000 रुपये तुमचं पेमेंट आणि पेमेंट तुमचे 2,000 रिकव्हर होऊन जातात. नाही तर एक काम करा ना मॅडम. हा, बोला. ते 25 फी काय म्हणतात ते नोकरी लागल्यावर भेटतील ते तुम्हालाच ठेवा आणि मला अगोदर भेटल्या 2,000 तुम्हीच मला द्या ना. नाही, तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं सर. तुम्हाला ट्रेनिंग 2 दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपर दिलं जातं. त्याच्या ठिकाणी आम्ही 2,000 रुपये फी घेत असतो. मॅडम खरंच नोकरी लावतात का चुना लावतात तुम्ही? सॉरी, मला काही समजलं नाही. सर तुमच्या इंटरव्ह्यूला तुम्ही कधी येऊ शकताय मला सांगा. तुम्हाला मी त्या तारखेची किंवा त्या टायमिंगची अपॉइंटमेंट देऊ शकते. तुम्ही मला व्हॉट्सअप वापरता का? व्हॉट्सअपला मला हाय म्हणून मेसेज करा. अंजली मॅडम बोलते. माझा अंजली मॅडम म्हणून नंबर सेव्ह करा. तुमचे 2,000 जे चार्जेस घेतो आम्ही ते फक्त तुम्हाला ट्रेनिंग देण्याचा घेत असतो. आणि ज्यावेळेस तुमचा पहिला पेमेंट होईल त्याच्याबरोबर तुम्हाला तुमचे 2,000 रुपये रिफंड भेटतात. पण आणि मॅडम प्लसमध्ये तुमचं 40,000 पेमेंट बी भेटतं. त्याच्यासोबत तुमची जे 2,000 रुपये भरलेले आहेत ते हे फक्त आम्ही एक चार्जेस, म्हणजे लोक काय करतात ट्रेनिंग वगैरे घेतात आणि बाहेर काम करतात, दुसऱ्या ऑफिसला व्हिजिट करतात. त्याच्यामुळे आमच्याकडे लोक जॉईन होण्यासाठी आम्ही 2,000 चार्जेस घेतो. पण ते तुमच्या पहिल्या पेमेंटला रिकव्हर होऊन जातं. आणि मॅडम तुमचं ट्रू कॉलरला तर नाव वेगळं चालू स्पॅम म्हणून नाव आलंय हो. काय करायचं ते मग? नाही सर, मी अंजली ठोंबरे बोलते. हां, तर माझा अंजली ठोंबरे म्हणून नंबर सेव्ह करा आणि मला हाय म्हणून व्हॉट्सअपला पाठवा. तुम्ही सांगा कधी ऑफिसला तुम्ही व्हिजिट करू शकता. अहो मॅडम असाच माझा मित्र होता हो, अशीच समोरून एक पोरगी गोड 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 बोलून त्याला लई चुना लावलं त्या पोरीनं.
सॉरी सर, आम्ही म्हणजे आमची कोणती फसवायची कंपनी नाही किंवा आम्ही कोणती फसवायची कामं करत नाहीयेत. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि तुम्हाला जर ट्रस्ट असेल तर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि 2,000 पे करू शकता. तर माझा नंबर अंजली ठोंबरे म्हणून सेव्ह करा. मी तुम्हाला स्कॅनर कोड सेंड करते. त्याच्यावरती तुम्ही 2,000 पे करा. तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा मी ट्रेनिंग देऊ शकते. तर कधी तुम्ही 2,000 पे करता? अहो मॅडम, मी जर तुम्हाला 2,000 रुपये पाठवले आणि थोड्या वेळाने जर तुमचा नंबर बंद आला तर माझ्यासारख्यानं काय करायचं बरं? नाही सर, माझे आज दिवसाचे 40 ते 50 लोक जॉईन असतात माझे. ट्रस्ट मी हे बघा, तुम्हाला ट्रस्ट असेल तर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि मला 2,000 पे करून तुमच्या म्हणजे लाईफ चेंज करू शकता. अहो मॅडम, इथं काम ना धंदा आणि 2,000 तरी कुठून येते ना आमच्यासारख्या गरीबाकड? ओके, तुमची इच्छा सर, मी जास्त फोर्स करू शकत नाही. पण एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून ट्रस्ट ठेवा. बरं तुम्हाला जर ते जॉब तुमच्या खरंच करायचा असेल आणि इन्कम जर चांगली पॅसिव्ह इन्कम जर कमवायची असेल तर माझ्यावरती ट्रस्ट ठेवा. तुम्ही मला 2,000 रुपये पे करा. मी तुम्हाला स्कॅनर कोड सेंड करते. ट्रस्ट म्हणजे तुमच्यावर काय ओझं ठेवावं लागतं का? अहो सर, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा अहो, आणि विश्वास म्हणा की मग मराठीतून ट्रस्ट ट्रस्ट काय लावले हो तुम्ही? सॉरी सर, तुम्हाला जर विश्वास असेल तर तुम्ही 2,000 पे करा आणि लगेच मी ट्रेनिंग देऊ शकते. तुम्ही उद्यापासून कामाला सुरुवात पण करू शकता. ओके, तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे ना, मी ऑनलाईन तुमची ट्रेनिंग पण देते मी तुम्हाला. काय कंपनीचं नाव काय आहे मॅडम तुमच्या? फसवाफसी नाव आहे काय? नाही नाही, फसवा फसवी नाहीये. हे कोणती भाषा वापरताय सर तुम्ही? नाही नाही, कंपनीचं नाव सांगा ना मग तुम्ही. ट्रॅव्हल्स लिमिटेड हे आपल्या कंपनीचं नाव आहे. पुढं मी नावच नाही तिला, तेवढंच. हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे. तुम्ही ज्यावेळेस ह्या म्हणजे कंपनीमध्ये उतरचाल आणि माझ्यासोबत तुम्ही काम करचाल आणि चांगला पॅसिव्ह इन्कम घेचाल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की कंपनी काय होती. तर मी तुम्हाला स्कॅनर कोड सर सेंड करते. तुम्ही 2,000 लगेच मला पे करा. अहो असंच म्हणायची होती पोरगी, पण माझ्या मित्राची लय वाट लागली. तुम्हाला काय काय सांगावं त्याला. बोलले तुम्हाला? मी काय बोलले तुम्हाला? पॅसिव्ह इन्कम जर माझ्यासोबत राहून जर काम करून तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जर पाहिजे असेल, तुम्हाला 40,000 जर महिन्याला कमवायचे असतील किंवा त्याच्या दुप्पट जर तुम्हाला इन्कम घ्यायचा असेल तर एकदा ट्रस्ट ठेवा आणि तुम्ही 2,000 लगेच पे करा आणि ट्रेनिंग सुरुवात करा. ओके? पण मॅडम सध्याला 2,000 नाहीत बघा माझ्याकडे, 200 रुपये आहेत बघा खिशामध्ये. जमल का? सॉरी सर, तुम्हाला जर खरंच कामाची गरज असेल आणि खरंच काहीतरी तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची असेल तर तुम्ही 2,000 रुपये म्हणजे कोणाकडून पण ऍडजस्ट करा आणि मला पे करा. ओके? एक काम करा मॅडम, 200 रुपये घ्या सध्याला आणि जर मला 40,000 रुपये भेटले तर मी तुम्हाला देतो ना. काय तुमचे 2,000चे मी तुम्हाला 4,000 देतो मला, जर 40,000 रुपये आले तर. नाही सर, मला तसं करता येत नाहीये कारण की आमची कंपनी आणि सगळ्यालाच ते आहे. 200 घेत नाही आम्ही. 2,000 रुपये ट्रेनिंगची फी आहे आणि हे तुम्हालाच नाहीये. मी ज्यावेळेस ही कंपनी जॉईन करणार होते ना, त्यावेळेस मी सुद्धा ट्रस्ट ठेवून 2,000 रुपये भरलेले आहेत. तुम्ही सुद्धा ट्रस्ट ठेवा, विश्वास ठेवा आणि कामाला सुरुवात करा आणि बिनधास्त डोळे झाकून तुम्ही 2,000 पे करा. ओके, मला जास्त बोलायला वेळ नाहीये सर. तुम्ही कधी करू शकता 2,000 पे? अहो मॅडम, मी डोळे झाकून तुमच्या कंपनीत काम करतो, पण तुम्ही माझ्यासाठी एक काम करा. सध्याला 200 रुपये घ्या आणि नंतर नोकरी लागली ना मला 40,000 रुपये जर मला महिना पडला तर मी तुम्हाला किती 2,000चे 4,000 रुपये देतो. बस का? ओके, सॉरी सर, तुमच्याकडे ज्यावेळेस 2,000 अवेलेबल होतील त्यावेळेस मला कॉल करा. अंजली ठोंबरे म्हणून माझा नंबर सेव्ह करा. स्कॅनर कोड मला मी सेंड करते तुम्हाला. 2,000 मला पे करा. तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर. ओके, बाय.